नेक्स्ट मॅच आपण पाहतोय बिटवीन ब्ल्यू फिनिशर्स अँड खंडेलवाल खिलाडी. आजच्या रात्रीमधली शेवटची मॅच. खंडेलवाल खिलाडी अप टू फील्ड. रोनक खंडेलवाल बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. किरण भंडारी आणि गौरव ही जोडी मैदानावरती. गोलंदाज आपण पाहतोय रोनक बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. क्षेत्ररक्षक जवाब कॅच आहे. झेल डिप्लाय आणि इथे आले पहिल्याच बॉलवरती विकेट. फलंदाज बाद. अकरा वाजून 6 मिनिटांनी इथे पहिली इनिंग पूर्ण होईल याची नोंद आपण करून घ्या. नवीन फलंदाज गौरव गुगळे मैदानावरती दाखल झालेत. नॅट नंबर 3 वरती. पुढचा बॉल कॅप मध्ये खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एकच धाव तिथे मिळेल आणि हा क्लास आहे. गौरव गुगळे यांच्याकडे क्लास आहे. पहिल्याच बॉल वरती त्याचं दर्शन सर्वांना झालंय. रोनक खंडेलवाल बॉलिंग ट्रॅक वरती. संघनायक संघ मालक. इथे देखील फुल टॉस बॉल होता. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं लावलंय. कौतुक केलं पाहिजे रोनक खंडेलवाल यांचं. स्टंप लाईन वरती गोलंदाजी होती. मिड ऑफ मिड ऑन कव्हर पॉइंट थर्डमॅन. इथे संधी होती. आपण पाहतोय झेल जरूर सुटला. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धाव पलक पुढे जाईल. फॉलो थ्रू मध्ये असे झेल टिपणं खूप कठीण आहे. परंतु हा झेल खूप मोठा इम्पॅक्ट ठरला असता जर झेल झाला असता तर. परंतु कठीण रिॲक्ट करण्यासाठी खूप कमी वेळ मिळाला आणि गोलंदाज थोडेसे नाखुश. इथे एकच धाव मिळेल. निराश होते रोनक खंडेलवाल. माहिती आहे किती महत्वाची विकेट होती परंतु खूप कमी टाइम मिळाला रिॲक्ट करण्यासाठी आणि फॉलो थ्रू मध्ये कठीण आहे असे झेल पकडणं. एक बॉल शिल्लक या षटकामधला. 4 धावा धावपलकावरती. इथे खराब बॉल आणि त्याला मात्र पनिश केलंय. षटकार तर आलाय परंतु त्यासोबत नो बॉल देखील आहे. हाफ ट्रॅकर बॉल हवे ते परंतु फ्रीडचा बॉल आहे. एकच धाव मिळेल तिथे आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 12. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 1 विकेट. अनुप असेरी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत सेकंड ओव्हर साठी. अतिशय चांगलं षटक चाललं होतं परंतु शेवटचा बॉल
आणि त्यासाठी 8 धावा खर्च करावा लागल्या. 5 बॉलमध्ये 4 आल्या होत्या. शेवटच्या एका बॉलसाठी त्याची किंमत 8 धावा आहे. एक चूक किती महागात पडू शकते. असं म्हणतात ना की माणसाला डोंगराने ठेचा लागत नाही. ठेचा लागण्यासाठी तुम्हाला छोटासा दगड असतो त्याने तुम्हाला ठेचा लागतात, डोंगराने कधीही लागत नाही. आणि लिहिलं होतं टायटॅनिक वरती द अनसिंकेबल शिप, परंतु टायटॅनिक बुडालं हा इतिहास आहे. छोट्या छोट्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील आणि त्या छोट्या चुका तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. त्यासाठी त्या टाळणं गरजेचं आहे. 12 धावा धावपलकावरती एका कडेच्या मोबदल्यामध्ये. व्हाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 13. लॉस ऑफ द 1 विकेट. अनुप असेरी बॉलिंग ट्रॅक वरती. फुलर लेनचा बॉल, इथे धाव मिळणार नाहीये. संयम खूप जास्ती पाहायला मिळतो गौरव गुगळे यांच्या माध्यमातून. अतिशय चांगले खेळाडू आहेत गौरव गुगळे, तितकाच शांत स्वभाव. इथे संधी होती, हा बॉल देखील टॉटल आहे. चान्स क्रिएट झाले होते गौरव गुगळे यांच्या विरोधामध्ये, कठीण परंतु चान्स क्रिएट झाले होते. तिथे बॉल कॅरी झाला होता विकेट किपर पर्यंत आपण पाहिलं. लिडिंग एज लागलं होतं आपण पाहतोय. क्लीन बोर्ड, सफलता मिळाली आपण पाहतोय. इथे अनुप असेरी सेलिब्रेट करतायत. विकेट आली गौरव गुगळे यांची शेवटी आणि खूप मोठा मासा इथे गळायला लागलाय. बडी मछली जाल में, फलंदाज बाद. कमालीचा हा बॉल होता अनुप असेरी यांचा. बॉल पडल्यानंतर आतल्या दिशेने कट झाला. ज्या अँगलनं करतात त्या अँगलनं खरं तर आपण पाहतोय. चांगला बॉल पाहायला मिळाला अनुप असेरी यांचा आणि खूप मोठी सफलता इथे हाताला लागली आहे. गौरव शहा नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. 4 गौरव एका संघामध्ये. अनुप असेरी बॉलिंग ट्रॅक वरती. फुल टॉस बॉल आपण पाहतोय. फ्लिक केलाय, जस्ट फ्लिक. 1 धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 14. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गौरव गुगळे 9 बॉलमध्ये 9 धावा, 2 बॉलमध्ये 2. किरण भंडारी आणि गौरव शहा मैदानावरती नवीन फलंदाज आहेत. वेस्ट 14 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती हर्ष बोरा यांची एंट्री झाली आहे आणि या स्पर्धेमध्ये हर्ष बोरा जेव्हा जेव्हा बॉलिंग ट्रॅक वरती आले तेव्हा तेव्हा विकेट आली. खंडेलवाल खिलाडी या संघासाठी आज देखील तसंच होईल का हे पाहायचे मैदानावरती. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल केले जात आहेत. डीप मध्ये मिड विकेट, क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक.
पहिला बॉल ऑफ्टमच्या बाहेर डॉट बॉल पाहायला मिळतोय. हर्ष वोरा पहिला बॉल डॉट आलाय. 14 धावा धावपलकावरती आहेत. 14 लॉस ऑफ द 1 विकेट. मार दे थोड़ा ध्यान रखो जल्दी. 15 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 15 लॉस ऑफ द 2 विकेट. हर्ष वोरा बॉलिंग ट्रॅक वरती. बॅकफुटला गेलेत. फटका चांगला डीप मध्ये पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला अडवतील फेकी करतील तोपर्यंत मिळेल 1 धाव. बॉलला पिकअप केलं थ्रो केला 1 धाव तिथे अर्जित झाली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. इथे देखील आपण पाहतोय एजला बॉल लागलाय. गली रिजनला बॉल ट्रॅव्हल झाला 1 धाव मिळेल. आणि हर्ष वोरा थोडेसे नाखुश आहेत. सिंगल सेव्हिंग क्षेत्ररक्षक तिथे आहेत. त्यांच्याकडून अपेक्षा आहे की स्ट्राईक कमीत कमी रोटेट न होऊ देणं. एज लागलं होतं आपण पाहतोय. गॅप मध्ये बॉल होता आणि खूप वेगाने क्षेत्ररक्षक तिथे आले परंतु 1 धाव अर्जित झाली. सिंगल सेव्हिंग क्षेत्ररक्षक तिथे. डॉट बॉल आणखी एक पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हर्ष वोरा चांगली गोलंदाजी आज करतायत. अचूक टप्पा आहे आणि हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला एकदा टप्पा जर भेटला तर तो सोडायला नको. तुमच्याकडे ॲक्युरसी तेवढी पाहिजे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सातत्याने व्हायला पाहिजे. हीच एका अनुभवी खेळाडूची निशाणी असते. हर्ष वोरा बॉलिंग ट्रॅक वरती चांगला अटॅक पाहायला मिळतोय. इथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 17 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 17 लॉस ऑफ द 2 विकेट. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. इथे हवेत बॉल. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि पहिल्याच बॉल वरती इथे सफलता मिळवत आहेत. प्रथम मुनत बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले आणि पहिल्याच बॉल वरती सुटकेचा निश्वास सोडलाय. विकेट आली आहे. फलंदाज बाद. रितेश कटारिया तिथे होते. चांगला झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि गौरव वोरा मैदानामध्ये दाखल होत आहेत. गौरव शहाबाज झाले. गौरव वोरा मैदानात येत आहेत. किरण भंडारे अजून देखील मैदानामध्ये आणि विकेटचा सिलसिला थांबायला तयार नाहीये. 17 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गौरव वोरा नवीन फलंदाज मैदानामध्ये.
फुलर लेनचा बॉल, एक इथं चिक्की सिंगलचा प्रयत्न, धावबाची संधी होती आणि एक धाव मिळेल तिथे. लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव अर्जित केली. सिंगल सेव्हिंग क्षेत्ररक्षक तिथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, ती झाली नाही. खूप वेगाने क्षेत्ररक्षक आले परंतु डायरेक्ट हिट तिथे होऊ शकले नाही. बॅकफुटला गेले, कट केल्या दरम्यान रिझनला धाव मिळणार नाही. डॉट बॉल. एनर्जी पाहायला मिळते आणि ही एनर्जी गरजेची आहे. खंडेलवाल खिलाडी संघ खूप चांगलं अटॅक करतो इथे. चांगला झेल पाहायला मिळतोय. आणखीन एक सफलता. ग्रेट अँटिसिपेशन फ्रॉम रोनक खंडेलवाल आणि चांगला झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. रोनाल्डो मैदानावरती पोहोचतायत. आनंद चोपडा मैदानावरती दाखल झालेत. रोनाल्डो आता दबाव पूर्णपणे ब्लू फिनिशर संघावरती. सुरुवातीला आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये पहिल्या 5 बॉलमध्ये 4 धावा आल्या. त्यानंतर गौरव उगळे यांनी 9 बॉलवरती षटकार ठोकला परंतु पुन्हा एकदा पुनरागमन केलं खंडेलवाल खिलाडी या टीमने आणि आणखी एक बॉल डॉट आहे. आता मात्र बॉडी लँग्वेज पूर्णपणे बदलली आहे. खंडेलवाल खिलाडी संघाची दबाव पूर्णपणे ब्ल्यू फिनिशर संघावरती आहे. प्रथम मुनो 2 सफलता इथे अर्जित केल्यात. अतिशय चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय प्रथम मनोज यांचा. आणखी एक बॉल डॉट आलाय. 4 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा असतील 18 धावा धावफलकावरती आहेत. ड्रिंक्स रेडी या षटकानंतर ड्रिंक्स आपण रेडी ठेवायचं विनंती आहे. सुनना हर्ष, हर्ष 18 धावा धावफलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपलाय. गौरव बोरा आणि आनंद चोपडा ही जोडी मैदानावरती बॉलिंग ट्रॅक वरती. हर्ष बोरा सेकंड स्पेल मध्ये. सेफ उल्टा. हाँ बस बस. लागले दरम्यान रिझनला बॉल आलाय. इथे संजय बोगावत तिथे होते, बॉलला गॅदर करू शकले नाही पहिल्या अटेम्प्ट मध्ये. समोर 19 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 19 लॉस ऑफ द 4 विकेट. रोनाल्डो आनंद चोपडा आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. हलक्या हातानं बॉलला स्टिअर केले दरम्यान रिजनला गॅप मध्ये संजय बोकावत यावेळेस चुस्त मुस्तैद. एकच धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 20 रन्स. क्रिकेट सांगतं कंट्रोल द कंट्रोलेबल. तुम्हाला कंट्रोल करावं लागेल गेमला.
इथे फटका चांगला आहे, आपण पाहतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळेल, एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 21-21. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक इथे सुरू आहे. 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात हर्ष बोरा यांनी. सेकंड स्पेल मध्ये, सेकंड षटकामध्ये आहेत त्यांचे इंडिव्हिज्युअल. एकच धाव मिळेल. खूप क्विक बॉलला गॅदर केलं क्षेत्ररक्षकाने आणि फेकी देखील क्विक केली, परंतु एक धाव पूर्ण झाली. धावफलकावरती धावा आहेत 22 धावा धावफलकावरती 22. एज लागले, बॉल ट्रॅव्हल झाला दरम्यान आपण पाहतोय संजय भोगावत पाठलाग करतायत बॉलचा. बॉलला रोखतील देखील, परंतु तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा तिथे अर्जित होतील. 2 धाव्यांनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 24. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एज लागून इथे धावा आल्यात आपण पाहतोय. चोवीस धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली गोलंदाजी, चांगला टर्न देखील प्राप्त केलाय आज हर्ष पोरा यांनी. यूज विकेट आहे, शेवटची मॅच आजच्या दिवसामधली. इथे फुल टॉस बॉल, पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉल वरती आले. तितकी चांगली फेकी देखील पाहायला मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण. षटकाची झाली समाप्ती आणि धावफलकावरती धावा आहेत 25 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 25 लॉस ऑफ द 4 विकेट. पाठीमागची मॅच आपण पाहिली. वर्धमान फ्लाय वॉरियर्स संघाने 20 धावेनी ती मॅच जिंकली. ग्राफिकच्या माध्यमातून आपण पाहतोय 85 बनवल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये आणि 65 दुसऱ्या इनिंग मध्ये रामसा वॉरियर्स या संघाने बनवलेलं आपण पाहिलं. मॅच नंबर 24 चा निकाल आपल्या स्क्रीनवरती. इथे देखील संधी निर्माण झाली. रोनाल्डो धावबाद
होता होता राहिलेत. क्रिकेट आहे. अनुप शेरी चुकले तिथे. बॉल गॅदर करण्यामध्ये खूप महत्वाची विकेट होती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सनीत मुथा यांच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळाले. विकेट किपिंग चांगली पाहायला मिळाली. एक झेल सुटलाच, परंतु त्या व्यतिरिक्त खूप चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली. इथे संधी आहे आणि इथे झेल टिपलाय. आणखीन एक विकेट. गौरव बोरा माघारी परततील. रोहित शर्मा तिथे होते. चांगला झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. वेदांत बजाज यांना देखील सफलता मिळते. आशिष भंडारी मैदानावरती दाखल होत आहेत. विकेटचा सिलसिला थांबला नाही. ब्ल्यू फिनिशर संघ देखील खूप चांगला. गौरव गुगळे, गौरव शहा, गौरव बोरा आणि गौरव चुत्तर एकाच टीम मध्ये 4 गौरव आहेत. पंचवीस धावा धावपलकावरती 5 कड्यांच्या मोबदल्यामध्ये. वेदांत बजाज बॉलिंग ट्रॅक वरती. हलक्या हाताने आपण पाहतोय बॉलला खेळतायत. एकच धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. रोहित शर्मा खूप वेगाने गेले बॉलच्या दिशेने. 26 धावा धावपलकावरती 5 कड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 बॉल शिल्लक आहेत अजून देखील या षटकामधले. धावपलकावरती धावा आहे 26. इथे हवेत बॉल. रोहित शर्मा झेल इथे सुटला. आपण पाहतोय बॉलच्या खाली देखील पोहोचले. सेकंड अटेम्प्ट मध्ये चान्स मिळाला. नाखुश आहेत, परंतु प्रयत्नांचे 100 मार्क. टाळ्या वाजल्या पाहिजे त्यासाठी. लाजवाब विफट होता. 28 धावा धावपलकावरती 5 कड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे गॅप मध्ये बॉलला खेळत आपण पाहतोय. कव्हरचे खेळाडू, एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू कव्हरच्या दिशेने गेले. एकच धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 29. 29 लॉस ऑफ द 5 विकेट. 29 धावा धावपलकावरती 5 कड्यांच्या मोबदल्यामध्ये. बाहर लुके इसको. एक और रही है ना, 7वीं और 6 और रही है. हाँ, उसको जानते टुकड़े. डेड बॉल. गड़बड़ मत करो रे. बैट्समैन डिस्टर्ब हो रहा. नहीं रे. गॅप मध्ये बॉल. संजय बुगावत बॉलच्या दिशेने. एकच धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 30. 5 कड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा धावपलकावरती. अनुप अशेरी सेकंड स्पेल मध्ये आहेत. कमालीचा हा बॉल आहे. अनुप अशेरी असरदार शर्यत. पुढचा बॉल फुल टॉस आपण पाहतोय. अलॉंग द कार्पेट मिड ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं. एकच धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 31 धावा धावपलकावरती. 31 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 5 विकेट.
हाफ ट्रॅकर तिथे देखील चान्स होता, धावबाची संधी. हर्ष बोरा यांच्याकडून तिथे चूक झाली, जीवनदान मिळते. कॅचिंग कव्हर क्षेत्रामध्ये कॅच तिथे होता. आणखी एक बॉल डॉट आहे. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टिचून मारा, तिखट मारा असं देखील म्हणू शकतो. आणखी एक बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, आणखी एक डॉट आलाय. 32 धावा धावपलकावरती, 32 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 32 धावा धावपलकावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आज. प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. 7 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा 5 कड्यांच्या मोबदल्यामध्ये. वेदांत बजाज आपण पाहतोय सेकंड स्पेल मध्ये आहेत. पुढचा बॉल बॅकफुट वरून खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील संधी होती. एक धाव इथे मिळेल. एका धाव्याने धावपलक पुढे जाईल. 33 धावा धावपलकावरती आहेत. 33 लॉस ऑफ दी 5 विकेट. अनेक जीवनदानं मिळाली तिथे आपण पाहतोय. रोनाल्डो, आनंद चोपडा यांना इथे दोन्ही बॅटर आता एकाच एंडला आहेत. आता धावबाद होण्याची संधी आणि फलंदाज इथे धावबाद झालेत. नवीन फलंदाज अनुज सोनी मंडलेच्या मैदानावरती दाखल झालेत. इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतोय डॉट बॉल आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल. इथे फटका हवेत. क्षेत्ररक्षक आहेत अचूक जागेवरती आणि ज्या विकेटच्या शोधात होते खंडेलवाल खिलाडी त्यांना ती विकेट मिळाली. रोनाल्डो नाव बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज रवी पटेल मैदानामध्ये. तेहतीस धावा धावपलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वेदांत बजाज देखील चांगला स्पेल टाकतायत. 5 धावा खर्च केल्या, 2 सफलता त्याने अर्जित केल्यात.
हा देखील बॉल कमालीचा आहे. आणखी एक बॉल डॉट आलाय. 12 मिनिटांमध्ये पुढची 2 षटकं आपल्याला पूर्ण करायची. खंडेलवाल खिलाडी हा देखील कमालीचा बॉल आहे. आणि इथे 8 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 33 धावा धावपलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खराब खेळणे नाही तर तो का खेळणे आज घाई हुई. इधर कौन है थर्डमैन? आगे से थोड़ा फालतू फेंका फेंकी नहीं है, आराम करो. क्या है ना? वो तो पे लगाना है. पेट नहीं होता था तो पलटो. प्ले बढ़िया बाबा. इथे अपील स्टंपिंग साठी आणि तिसऱ्या पंचांचा आधार घेतला जाईल. DRS अंपायर रिव्ह्यू फॉर स्टंपिंग. कहीं नहीं हुए रे इतो भरोसा रखो. बारिश से भागता हूं ना पड़े. नहीं बहुत चला हमें डिस्टेंस हो गया. इंस्ट्रक्शन दिए थे. छक्को मार्यो પછી ઓલી કઈ ઓરો કરના આઈસો अरे वो थांबियो ना भाऊ पण ब्लू फिनिशर में मेजर तरी भी वार ऍक्च्युअली ते करणे ना उन्नीस ऑफ द रिली असते ना आपण मॅच काढली असते म्हणजे रन्स हुए असते कनी इसा शॉट्स आहे. आउट OET स्क्रीन वरती तुम्हाला पाहायला मिळेल कशा पद्धतीने आउट झाले. रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सनीत मुत्था विकेट कीपर आहेत. आता बघा तुम्ही स्क्रीन वरती बॉल गॅदर करतायत. गॅदर आणि बॅट ट्रॅक होण्या अगोदर त्याने उडवलं होतं. चांगली स्टंपिंग पाहायला मिळाली. सनीत मुत्था यांचं कौतुक व्हायला पाहिजे. आणखी एक सफलता फलंदाज बाद. सागर भंडारी नवीन फलंदाज मैदानामध्ये. ले अरे दाय मारना.
एक धाव मिळेल. डीप मध्ये खेळाडू आहेत लॉंग ऑन रिजन. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 34-34. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा धावफलकावरती. इथे डिरेक्ट हिट झाली आहे. अपील आहे. दोन्ही एंडला आपण पाहतोय स्टंप तर ब्रेक झालेत. मैं बोल रहा ना यार तुम लोगों को. विकेट कीपरच्या एंडला इथे फलंदाज धावबाद झाले. डिसिजन पेंडिंग आउट OET. ढिलो नाही या. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. Direct hit is always dangerous in cricket. आणि आपण पाहतोय लोवेस्ट टोटल ऑफ द टुर्नामेंट 35 ऑल आउट ब्ल्यू फिनिशर्स.
36 धावेंचं लक्ष आहे खंडेलवाल खिलाडी ज्या संघासमोर 10 षटकांमध्ये 36 बनवायच्यात. विजेता कप 2024 मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. शेवटची मॅच आपण बघतोय. एका बाजूला ब्लू फिनिशर्स आणि त्यांच्या विरुद्ध खंडेलवाल खिलाडीज या दोन संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. ब्लू फिनिशर्स संघाने 35 धावा बनवल्यात आणि जिंकण्यासाठी खंडेलवाल खिलाडी या संघाला 36 धावांचं एक माफक आव्हान ठेवलेलं आहे. या स्पर्धेतली ही सर्वाधिक निच्चांकी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि या 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला आपण जर बघितलं तर अनुप असेरी आणि दुसऱ्या बाजूला रोनक खंडेलवाल हे दोन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तर पहिलं षटक मैदानावरती टाकलं जात आहे. पहिल्या षटकासाठी रोनाल्डो यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. पाहूया 36 धावांचा पाठलाग इथे किती ओव्हर्स मध्ये पूर्ण होतोय की या धावा बनवण्यासाठी ब्लू फिनिशर्स संघ देखील प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यामध्ये यश मिळवतोय. कारण कमी धावसंख्येचे सामने क्रिकेटमध्ये नेहमीच रंगतात. लो स्कोरिंग मॅच ही नक्कीच क्रिकेटमध्ये 100 पैकी 10 मॅचेस या आपण रंगताना बघतो. त्यातली ही मॅच असू शकते का ते देखील आपल्याला पाहायचं. 60 चेंडूंचा खेळ आहे आणि 36 धावा जिंकण्यासाठी आपण इथे पाहतो मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू होतंय आणि गोलंदाजी करणारा संघ देखील या ठिकाणी सज्ज झालेला आहे. अनुप असेरी नॉनस्ट्राइक एंडवर आहेत. पहिलाच बॉल बाहेर जाणारा हा चेंडू होता. तिथे धाव मात्र मिळणार नाही. डॉट बॉलने सुरुवात होते आहे या डावाची. या इनिंगची सुरुवात निर्धाव चेंडूने होते आपल्याला पाहायला मिळते.
बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक देखील आपण पाहतो चेंडूवरती येत आहेत. एकच धाव पूर्ण होईल आणि अकाउंट ओपन केलं जाईल, खातं उघडलं जाईल इथे फलंदाजी करणाऱ्या संघास. एक धाव धावफलकावरती लागली जाते आहे. 36 धावांचं माफक आव्हान आहे. अनुप असेरी एक आक्रमक फलंदाज म्हणून त्यांना आपण बघतो. मोठे फटके सातत्याने त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडेसे मागे सरत हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु निर्धावच्या स्वरूपामध्ये एस्टनच्या पाठीमागे बॉल निघून जातो. धाव इथे मिळणार नाही. डॉट बॉल. फुल टॉस कव्हरला बॉल खेळलाय तिथे क्षेत्ररक्षण लाजवाब होत. खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. देवेन शिंगी यांच्या माध्यमातून खूप चांगले एफर्ट तिथे बघायला मिळालेत. यावेळेस बिग हिट केलाय, मिड विकेटला आक्रमण केलं आणि या फटक्यांसाठी अनुप असेरी ओळखले जातात. मोठा फटका येतोय, षटकार. स्लॉट मध्ये बॉल होता आणि मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. एक दमदार स्ट्रोक आपल्याला बघायला मिळतो. अवित्री बाईक सिक्सर. धावसंख्या 7 आकड्यावरती जाणार आहे. 55 बॉल आणि जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं 29 धावा. परत एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला. यावेळेचा बॉल हवेत आहे आणि फटका मिस टाइम असेल. विकेटचं बदल होतंय. पहिला धक्का. रोनाल्डो विकेट मिळवून देत आहेत, पलटवार करतायत. या अगोदरच्या चेंडूवर षटकार आला होता आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट मिळवली. आज पहिली मॅच झाली. आजच्या पहिल्या मॅचचा तुम्ही विचार जर केला तर अवित्री वेलॉसिटी किंग संघाने या स्पर्धेमधली सर्वाधिक मोठी धावसंख्या आज पहिल्या मॅच मध्ये बनवली आणि आज शेवटच्या मॅच मध्ये सर्वाधिक निच्चांकी म्हणजे लो स्कोरिंग मॅच. पहिल्या मॅच मध्ये भरपूर धावा आल्या, धाव्यांचा सेल लागला होता पहिल्या मॅच मध्ये, परंतु आजच्या शेवटच्या मॅच मध्ये धाव्यांचा दुष्काळ पाहायला मिळाला. धावफलकावर आपण जाणार आहोत. स्कोर कार्डवर जर नजर टाकली तर 1 बाद 7 अशी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. अनुप असेरी बाद झालेत. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांना माघारी जावं लागलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रतीक गुगळे यांना आपण बघतोय रोहित चित्तर गोलंदाजी करण्यासाठी. विजेता कप 2024 आपल्या सर्वांना बघायला मिळते. सीझन 4 मध्ये आज दिवस क्रमांक 5 आणि 5व्या दिवसातला 5वा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो. ब्लू फिनिशर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये खंडेलवाल खिलाडीज इन ऍक्शन आहेत. खंडेलवाल खिलाडीज या संघाने पहिला पराभव पत्करला होता या स्पर्धेमध्ये. म्हणजे या स्पर्धेचा जो पहिला सामना झाला तो खंडेलवाल खिलाडीज आणि क्वालिटी वॉरियर्स या दोन संघांमध्ये झाला. क्वालिटी वॉरियर संघाने या स्पर्धेतला पहिला विजय मिळवला होता आणि खंडेलवाल खिलाडी संघाने तिथे पहिल्या मॅच मध्ये पराभव स्वीकारला होता, परंतु त्यानंतर खंडेलवाल खिलाडी संघाने खूप चांगले कमबॅक केलं आणि त्यानंतर आपण केलेल्या चुका सुधारत हा संघ आज इथपर्यंत पोहोचलाय. 54 बॉल 29 रन रोहित चित्तर गोलंदाजी करण्यासाठी. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलं, कव्हरच्या दिशेने बॉल अडवलं जाते. एकच धाव तिथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळणार. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपण बघतो धावफलकावर 8 धावा नोंदवल्या जात आहेत. चैतन्य खुलगडे सर आणि दुसऱ्या बाजूला सोहेल पठाण सर यांची एक्सप्रेस कामगिरी आपल्याला बघायला मिळते. नॉन स्टॉप त्यांच्या माध्यमातून अंपायरिंग या स्पर्धेमध्ये राहिली. अंपायरिंग करणं म्हणजे फक्त 6 चेंडू मोजणं म्हणजे अंपायरिंग नसतं, फक्त व्हाईट बॉल नो बॉल देणं म्हणजे अंपायरिंग नसतं. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज रोहित तयार होत आहेत. यावेळीचा बॉल मिड विकेटच्या दिशेने खेळला, अगदी जमिनीला समांतर हा फटका. या मैदानाशी खेळत बागडत बॉल गेला मिड विकेटला. एकच धाव तिथे 2 धावा माफ करा तिथे पूर्ण होत आहेत.
2च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळते आहे. धावफलकावर जर नजर टाकली तर 10 रन ऑन अ बोर्ड. 36 धावेंचं लक्ष आहे जिंकण्यासाठी. चांगला बॉल यावेळेस धाव मिळणार नाही. एक धाव मिळणार आहे आणि लेग बाईसच्या मदतीने ती धाव मिळणार आहे. 11 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळतात. रोहित तयार होत आहेत. यावेळेस खूप चांगला ड्राईव्ह केलाय, स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळणार आहे. त्या दरम्यान एकच धाव कंप्लीट होते आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना पाहतोय आपण 12 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चांगला बॉल इथे. यावेळेस धाव मात्र मिळणार नाहीये. ओव्हरचा खेळ आपण जर पाहिलं तर अंतिम टप्प्यामध्ये आहे. 36 धावा एक माफक आव्हान जरी वाटत असलं, परंतु इथे ब्ल्यू फिनिशर संघाने जर अचूकतेने गोलंदाजी केली, ब्ल्यू फिनिशर संघाने जर इथे नियंत्रित गोलंदाजी केली तर या धावा बनवण्यासाठी देखील बराचसा संघर्ष करावा लागू शकतो. आडव्या बॅटने बॉलला खेळलाय. क्रॉस बॅटेड फटका होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचताना आपल्याला बघायला मिळते. एक धाव मिळते. ओव्हरचा खेळ तिथे संपणार आहे. 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या झाली ती म्हणजे 1 बाद 13 धावा. 1 बाद 13 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती बघायला मिळणार. ज्यावेळेस भारतीय संघ 1983 मध्ये पहिला विश्वचषक जिंकला होता भारतीय संघाने, त्यावेळेस 60 ओव्हरच्या मॅचेस व्हायच्या आणि इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज 1983च्या वर्ल्ड कपची फायनल झाली होती आणि त्या 60 ओव्हरच्या मॅच मध्ये भारतीय संघाने देखील 183 धावा बनवल्या होत्या. ती सुद्धा कमी धावसंख्येचीच मॅच होती आणि त्याही परिस्थितीमध्ये वेस्ट इंडिज संघाला भारतीय संघाने 140 धावेवरती रोखलं होतं आणि तब्बल 43 धावांनी विजय मिळवला होता. कमी धावसंख्येचे सामने असे क्रिकेटमध्ये बरेचसे आहेत जे जिंकले जाऊ शकतात. इथे मोहिंदर अमरनाथ प्लेअर ऑफ द मॅच राहिले होते. त्यांनी 26 धावा बॅटिंग मध्ये आणि गोलंदाजीमध्ये 3 विकेट्स त्यांनी मिळवल्या होत्या. मनगडाच्या साह्याने बॉलला वळवलं. चेंडू जातो लॉंगॉनच्या दिशेने. एक सिंगल तिथे प्राप्त होत असताना 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल आपल्याला दिसतोय. धावसंख्या 14 या आकड्यावरती जात असताना संघर्ष करावा लागला आणि संघर्ष करण्यासाठी तुमच्याकडे फक्त ताकद असून चालत नाही तर संघर्ष करायला जिद्द पाहिजे आणि चिकाटी पाहिजे. ती आज ब्ल्यू फिनिशर्सला दाखवावी लागेल. एक इतिहास जर रचायचा असेल तर ब्ल्यू फिनिशरच्या गोलंदाजांना आज एक संधी आहे. 1 बाद 14. ओहो, बॅटची इनसाइड एज चेंडूने घेते. एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल साधो. बॅटची चायनीज कट घेत असताना धाव मिळणार नाहीये. तर रोनाल्डो यांनी चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 8 चेंडू टाकलेत, 8 धावा दिल्यात. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आला. कव्हरला क्षेत्ररक्षक होते. एक संधी निर्माण झाली होती झेल घेण्याची. तुम्हाला या मॅच मध्ये अवघड झेल सोपे करावे लागतील जर जिंकायचं असेल. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा अद्भुत खेळ हे क्रिकेटमध्ये सातत्याने आपण बघत आलोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न बिटवीन द गॅप बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आहेत. शर्यत लागली आणि शर्यत चेंडूने जिंकली. चेंडू वेगात निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आउटफील्ड वेगवान आहे या मैदानाची आणि बॉल सीमा पार निघून जाईल. श्री आनंद ट्रेडिंग कंपनीचा एक शानदार चौकार मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण हे दृश्य पाहू शकता. रोनक खंडेलवाल यांच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. ओव्हर नंबर 3 सुरू असताना धावसंख्या झाली 18. एक फलंदाज आतापर्यंत बाद आहे. विजय ताकप आपण सर्वजण अनुभवतोय. एक बहारदार स्पर्धा, ज्या स्पर्धेची प्रतीक्षा आपल्या सर्वांना होती. लॉफ्ट केलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळलंय. तिथे क्षेत्ररक्षक देखील चेंडूवरती पोहोचतायत. एकच धाव मिळते.
365 दिवस आपण ज्या स्पर्धेची वाट बघतो ती विजेता कप, आणि 11 दिवस जिथे संघर्ष सुरू होतो, बॅट आणि बॉल मध्ये बरेचसे युद्ध रंगतात, तो विजेता कप आपल्याला पाहायला मिळतो. ही फक्त स्पर्धा नाही तर ही एक भावना आहे. मी सातत्यानं सांगतो की इथे मिळालेलं दुःख आणि इथे मिळालेला जो आनंद आहे तो लाखो रुपये खर्च करून सुद्धा मिळत नाही कुठे. इथे मॅच जिंकल्यानंतर जो आनंद होतो ना तो कुठेच मिळत नाही. मनगटाच्या साह्यानं इथे देखील बॉलला वळवलंय, फ्लिक ऑफ द रिस्ट, मिड विकेटला बॉल चालला, एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न केलाय. हरणाची सपळाई बघायला मिळाली धाव घेत असताना. 1चे रूपांतर 2 मध्ये केलं जात आहे आणि ओव्हरचा खेळ देखील संपलेला आहे. 3 ओव्हर संपल्या. 3 ओव्हर नंतर 1 बाद 21, 21 रन, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. खंडेलवाल खिलाडीच 42 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं मित्रांनो तर अजूनही धावा पाहिजेत, त्या म्हणजे 15 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. प्रतीक गुगळे डावखुराताचे फलंदाज, तर कॅप्टन कुल, रोनक खंडेलवाल हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. अनुप असेरी मोठे फटके खेळत असताना आपण त्यांना पाहिलं, परंतु आणि त्याच प्रयत्नामध्ये ते बाद देखील झाले. गोलंदाजी करण्यासाठी आपण इथे जर पाहिलं तर गोलंदाज सज्ज होते आपल्याला पाहायला मिळतात. आपण आपल्या स्क्रीनवर जर बघितलं तर वाऱ्याची दिशा कुठे आहे हे रोनक खंडेलवाल चेक करताना पाहायला मिळाले. चांगला फटका आहे, इनफिल्डला क्लिअर केलंय, एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे दाखल होतोय. धावा 4 चौकार. 4 धावा इथे प्राप्त होत असताना आपल्याला बघायला मिळतील. या चौकाराच्या मदतीने धावत संख्या पुढे जाईल. खूप चांगली ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड केलं बॉलला. क्रॉस बॅटेड फटका आडव्या बॅटनं बॉलला खेळलं जातं. एकच सिंगल तिथे कंप्लीट करत असताना वाऱ्याची दिशा देखील फार महत्वाची ठरते आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रामुख्यानं, आणि म्हटलं जातं की जिकडे वारा तिकडे मारा, त्या पद्धतीने इथे तुम्हाला खेळावं लागतं. जिकडे वारे वाहतात तिकडे तुम्हाला खेळावं लागतं, जिकडे वारा तिकडे मारा. एक सिंगल आली, 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना 26 धावा. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. इथे देखील आपण पाहिलं तर मिड विकेट मध्ये बॉल चाललाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगल्या चेंडूला गॅदर केलं, एकच धाव कंप्लीट करत असताना चांगला रिटर्न पाहायला मिळाला, चांगला थ्रो पाहायला मिळतो, वेगवान थ्रो होता. 30 रन 27 रन, 9 धावेंची अजून गरज आहे. 3.3 ओव्हर आतापर्यंत झालेत. स्विच इथे देखील करण्यात आलंय. थोडंसं फंबल होताना पाहायला मिळते, त्याचं रूपांतर 1 मध्ये केलं जाईल. क्रिकेटमध्ये गाफील राहून चालत नाही, त्याचा फायदा प्रतिस्पर्धी घेतात, हे आपण सातत्यानं बघत आलोय. प्रतीक गुगळे स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला बघायला मिळतील. 7S लाईव्हच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून, पहिल्या मॅच पासून, पहिल्या चेंडूपासून खूप चांगलं काम या स्पर्धेच्या माध्यमातून करताना आपण पाहिलंय. कमी गतीने टाकलेला बॉल हवेत तर खेळलाय, काही काळ हवेत होता. नोमॅन्स एरियामध्ये बॉल लँड होईल, निर्जन स्थळी हा चेंडू पडला जाईल आणि एकच धाव तिथे मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावर 29 धावा. रनरेट सुद्धा फार महत्वपूर्ण ठरते आणि इथे जर मॅच लवकर संपवली खंडेलवाल खिलाडी संघाने तर नेट रनरेट देखील अजून स्ट्रॉंग होईल खंडेलवाल खिलाडीचा. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिथे क्षेत्ररक्षक गौरव बोरा येत आहेत. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर 29 धावा, 1 फलंदाज बाद आहे. 1 बाद 29 धावा झाल्यात. 4 ओव्हर संपलेले आहेत. ओव्हर नंबर 5 इथे टाकले जाते आणि 5व्या षटकासाठी जर आपण पाहिलं तर कुणाला निमंत्रण दिले जाते ते देखील बघणं फार गरजेचं राहणार. प्रतीक गुगळे 8 चेंडू खेळलेत, 8 धावा त्यांनी बनवल्यात. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण रोनक खंडेलवाल यांना पाहतोय. रोनक खंडेलवाल यांनी देखील चांगली फलंदाजी केली आतापर्यंत.
12 बॉल 14 रन. आमचे सर्वच कॅमेरामॅन असतील, आमचे सर्वच 7S लाईव्हचे मेंबर्स असतील, त्यांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. दीपकजी कसरे असतील, सौरभजी परहार असतील, रसूल सय्यद असतील, आमचे फैजल भाई असतील, त्याचबरोबरीने साहिल भाई असतील, आमचे दत्तात्रय पगारे असतील, त्याचबरोबरीने सज्जाद शेख असतील, ऑपरेटर म्हणून संग्राम रुपनवर, त्याचबरोबर आपण जर बघितलं तर गौरवजी नेक असतील आणि आकाश कांबळे यांनी देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगलं काम केले. लॉफ्ट केलाय, बॉलला हवेत खेळलंय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचतायत. विकेटची संधी होती आणि ती गमावली आहे. कॅच ड्रॉप. 2 धावा पूर्ण होतील. अनुज यांना आपण बघू शकता मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली जाते. 31 धावा. अजूनही 5 धावेंची गरज आहे. फुल टॉस मिड विकेटच्या दिशेने आक्रमण केलं आणि नो बॉल आणि त्यावर हा षटकार. विनिंग मुवमेंट, विनिंग सिक्सर इथे आपण पाहतोय आणि हा सामना जिंकलाय. एक हाती विजय मिळवलाय, तो म्हणजे खंडेलवाल खिलाडी संघाने. अभिनंदन. खंडेलवाल खिलाडी संघाने एक हाती विजय या सामन्यामध्ये मिळवलेला आहे. विजय षटकार ठोक